तर या ठिकाणी आपण जर्मन विद्वानांचं भूगोलशास्त्रातील योगदान काय याचा आढावा घेऊ। यामध्ये दोन विद्वान आहेत, एक अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट आणि दुसरा कार्ल रिटर। त्यामध्ये अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट याचा जो कालखंड आहे तो इसवी सन 1769 ते 1859 असा आहे। अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट हा एक निसर्गशास्त्रज्ञ होता, एक धाडसी प्रवासी आणि आधुनिक भूगोलाचा जनक म्हणून हम्बोल्टची ओळख आहे। या विद्वानाचा जन्म इसवी सन 1769 मध्ये बर्लिन या ठिकाणी झाला। गॉटिंजन आणि बर्लिन विद्यापीठामध्ये याचं उच्च शिक्षण यानं संपादन केलं। भाषा, गणितशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि खनिजशास्त्राचं अध्ययन हम्बोल्टनं केलेलं आहे। इसवी सन 1792 मध्ये रशियातील खाणींचा प्रशासक म्हणून याची नियुक्ती झाली, तर इसवी सन 1859 मध्ये या महान तज्ज्ञाचा मृत्यू झालेला दिसून येतो। हम्बोल्टच्या एकूण 4 शोधयात्रा आहेत। त्यापैकी पहिली शोधयात्रा इसवी सन 1798 मध्ये वनस्पती तज्ज्ञ बोपलँड यांच्यासोबत त्यानं दक्षिण अमेरिकेचा प्रवास केला। दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, कॅराकस, क्युबा, कोलंबिया, इक्वेडोर इत्यादी देशांमधून प्रवास केला आणि संशोधनाचे कार्य केलं। या प्रवासादरम्यान हम्बोल्टनं अनेक संशोधन आणि शोध लावल्याचं दिसून येते। त्यामध्ये पहिल्यांदा वेव्हेंटिया सरोवराचं त्यानं अध्ययन केलं आणि पाऊसमान आणि जंगले यांचा परस्पर संबंध त्यानं प्रस्थापित केला। ओरिनोको या अमेझॉनच्या उपनदीचा शोध त्यानं लावला। या प्रदेशातील अनेक ठिकाणांचं अक्षवृत्त आणि रेखावृत्त त्यानं निश्चित केले। वनस्पती आणि खडकाचे अनेक नमुने त्यानं गोळा केले। क्युबन लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा अभ्यास केला। पेरूतील अँडीज पर्वतीय भागातून त्यानं प्रवास केला आणि पिकावर तापमान आणि उंचीचा होणारा जो परिणाम आहे तो त्यानं विस्तारानं मांडला। इक्वेडोरमधील अनेक ज्वालामुखीचं अध्ययन त्यानं केलं। अँडीजमधील 6326 मीटर उंचीचं चिंबोराझी हे शिखर त्यानं पादाक्रांत केलं। पेरू देशाच्या किनाऱ्यावर ग्वाना पक्ष्याची विष्ठा शेतीमध्ये खत म्हणून वापरता येईल असं विधान त्यानं केलेलं आहे आणि एका शांत सागरी प्रवाहाचा शोध देखील त्यानं लावलेला आहे। यालाच पुढं हम्बोल्टचा प्रवाह असं संबोधलं गेलेलं आहे। त्यानंतर त्यानं राईनलँडची सहल इसवी सन 1789 मध्ये केली। या ठिकाणी या सहलीच्या दरम्यान त्यानं बेसॉल्ट खडकाचं संशोधन केलेलं आहे। त्यानंतर इसवी सन 1806 मध्ये त्यानं इटालीचा प्रवास केला आणि व्हेसुव्हियस या जागृत ज्वालामुखीचं अध्ययन त्यानं केलं आणि शेवटी इसवी सन 1829 मध्ये रशियन सरकारच्या विनंतीवरून उराल्स पर्वतीय भाग आणि सायबेरियाच्या अज्ञात भूमीचा शोध त्यानं घेतला। या मोहिमेत प्रत्येक ठिकाणच्या तापमान आणि वायुभाराची नोंद त्यानं ठेवली। त्याने सायबेरियातील कायम गोठलेल्या प्रदेशाला परमाफ्रोझड ही संज्ञा दिली। हवामानशास्त्र ही संज्ञा सर्वात पहिल्यांदा वापरणारा देखील हम्बोल्टच आहे। जगाच्या नकाशावर समताप रेषा त्यानं दाखविल्या। हवामान आणि मानवाचे राहणीमान यांचा परस्पर संबंध देखील त्यानं जोडलेला दिसून येतो। त्यानंतर त्याच्या लेखन कार्याकडे आपण वळू, तर त्याचा अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ जो आहे तो कॉस्मॉस आहे। याला स्केच ऑफ द फिजिकल डिस्क्रिप्शन ऑफ द युनिवर्स असं म्हटलं जाते। 1845 ते 1862 या कालावधीमध्ये एकूण 5 खंडामध्ये हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे। कॉस्मॉसच्या प्रस्तावनेमध्ये हम्बोल्टनं असं म्हटलेलं आहे की सर्व शास्त्राचे ध्येय निसर्गातील विविधतेतून एकत्वाचा शोध घेणे असा आहे, असा उल्लेख या कॉस्मॉसच्या प्रस्तावनेमध्ये दिसून येतो। या ग्रंथाच्या पहिल्या खंडामध्ये त्यानं समग्र विश्वाचं वर्णन केलं। दुसऱ्या खंडामध्ये इजिप्शियन संस्कृतीच्या काळापासून पृथ्वीचा शोध घेण्याचे आणि वर्णन करण्याचे जे मानवी प्रयत्न झाले त्या इतिहासाशी निगडीत हा खंड आहे। तिसऱ्या खंडामध्ये अवकाश आणि खगोलशास्त्रीय नियमांची माहिती हम्बोल्टनं दिलेली आहे। या ग्रंथाच्या 4थ्या खंडामध्ये
पृथ्वी व मानवी जीवनासंबंधी माहिती दिलेली दिसून येते. या ग्रंथात हम्बोल्टनं मानवी वंशाबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्याच्या मते सर्वच मानवी वंशाची निर्मिती सारख्याच पद्धतीने झालेली असून कोणताही एक वंश हा दुसऱ्या वंशापेक्षा श्रेष्ठ नाही. हम्बोल्टच्या मते निसर्गाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्याच्या अचूक नोंदी ठेवल्या पाहिजेत. भूगोलशास्त्रात सिद्धांत व प्रतिमानांची निर्मिती होऊ शकते असं हम्बोल्ट म्हणतो. हम्बोल्टच्या भौगोलिक संकल्पना जर आपण विचारात घेतल्या तर त्यानं एकूण 7 भौगोलिक संकल्पना मांडलेल्या दिसून येतात. त्यामध्ये पहिली संकल्पना पृथ्वीचा पृष्ठभाग हे मानवी निवासस्थान होय असं त्यानं म्हटलेलं आहे. भूपृष्ठाचे अध्ययन हे मानवी निवासस्थान म्हणून केले जाते. ही संकल्पना रिटरच्या पृथ्वी व मानव या संकल्पनेप्रमाणे असल्याचे दिसून येते. त्यानंतर त्यानं भूविज्ञान हे अभिक्षेत्रीय वितरणाचे शास्त्र आहे ही दुसरी संकल्पना त्यानं मांडली. हम्बोल्टच्या मते भूगोल हा विषय जगातील स्थानानुसार व क्षेत्रीय घटकानुसार वितरण दर्शविणारा व विश्लेषण करणारा विषय आहे. भूगोल हे विश्वाचे विज्ञान आहे. सजीवांचे भूपृष्ठावरील वितरण समान नाही. अक्षवृत्ते व उंचीनुसार त्यात विविधता आढळते. विश्वाच्या विज्ञानास हम्बोल्टनं सायन्स ऑफ कॉस्मॉस किंवा कॉस्मोग्राफी असं संबोधलेलं आहे. या शास्त्राची विभागणी त्यानं 2 गटामध्ये केली. एक इरोनोग्राफी किंवा यालाच वर्णनात्मक खगोलशास्त्र असं त्यानं म्हटलं आणि या शास्त्रामध्ये ग्रह तारे व तारकासमूहांचे अध्ययन केले जाते. तर नंबर 2 जिओग्राफी किंवा यालाच प्राकृतिक भूगोल असं त्यानं म्हटलं. यात पृथ्वीचे वर्णन केले जाते. त्यानंतर त्यानं निसर्गाची एकात्मता युनिटी इन नेचर ही संकल्पना मांडली. हम्बोल्टच्या मते बौद्धिकदृष्ट्या निसर्ग म्हणजे पर्यावरणातील विविधतेतील एकात्मता होय. सर्व भिन्न भिन्न गोष्टींमधून दिसणारा हा एकजिन्सीपणा होय. हे एकत्व प्रस्थापित करण्यासाठी मानवासहित भूपृष्ठावरील सर्व सजीवांचे निसर्गाशी असलेले संबंध शोधले पाहिजेत. त्याच्या मते संपूर्ण प्रकृतीचा आत्मा एकच आहे मात्र त्याच्या स्वरूपात भिन्नता असू शकते. रिटरच्या विविधतेतील एकता म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी या संकल्पनेशी हम्बोल्टच्या या विचाराचं साम्य असल्याचं दिसून येते. त्यानंतर त्यानं सामान्य भूगोल हाच प्राकृतिक भूगोल होय असं म्हटलेलं आहे. हम्बोल्टने सामान्य भूगोलास प्राकृतिक भूगोल म्हटले. सामान्य भूगोलात प्राकृतिक घटक व मानवाच्या अभ्यासही समाविष्ट आहे. प्राकृतिक भूगोलाचा उद्देश हा सजीव आणि निर्जीव यामधील परस्पर संबंधाचा अभ्यास करणे हा आहे. त्यानंतर भूगोल हा संबंधाचा अभ्यास होय. हम्बोल्टच्या मते भूगोलाच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्राकृतिक व मानवनिर्मित घटकांचा व त्यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करणे हा आहे. त्यानंतर भूगोल जागतिक घटनांचे आकलन होय. हम्बोल्टच्या मते भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी जागतिक घटना आणि दृश्ये यांचे आकलन झाले पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या घटकातील गुंतागुंत पाहावी लागते. त्यांचा एकत्रित प्रभाव पाहावा लागतो. कोणतीही घटना ही अनेक कारणांच्या परिणामातून घडत असते. उदाहरणार्थ मृदा निर्मितीमध्ये अनेक घटक कार्यरत असतात. अशा गुंतागुंतीच्या घटनांचा अभ्यास करणे हा भौगोलिक संशोधनाचा महत्त्वाचा उद्देश आहे असं हम्बोल्ट म्हणतो. त्यानंतर त्यानं 7वी संकल्पना मांडली भूगोल विषयातील घटनादृश्याची भिन्नता. हम्बोल्टच्या मते इतर क्रमबद्ध विज्ञानापेक्षा भूगोल विषय वेगळा आहे. इतर क्रमबद्ध विषयाचा अभ्यास करताना त्यांच्यामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या ज्या घटना दृश्यामध्ये परस्पर समानता किंवा एकरूपता असते, परंतु भूगोलामध्ये अभ्यासला जाणारी जे घटना दृश्य आहेत त्यामध्ये मात्र भिन्नता किंवा विषमता असल्याचे दिसून येते. हम्बोल्टनं इतर विज्ञान शाखांमध्ये सुद्धा आपलं योगदान दिल्याचं दिसून येते. त्यामध्ये पहिल्यांदा हवामानशास्त्र ही संज्ञा हम्बोल्टनं सर्वप्रथम वापरली. हम्बोल्टनं सर्वप्रथम जगाच्या नकाशावर समताप रेषांचं वितरण दर्शविलेलं आहे. हवामान म्हणजे वातावरणातील निरनिराळ्या घटकांची सर्वसामान्य स्थिती होय अशी त्यानं हवामानाची व्याख्या केली. त्याच्या मते एकाच अक्षवृत्तावर किनारा आणि अंतर्गत भागातील तापमानात फरक पडतो. त्याच्या सूचनेवरूनच रशियाच्या विविध भागामध्ये वेधशाळा उभारण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर त्यानं ज्वालामुखी शास्त्रामध्ये आपलं योगदान दिलं. हम्बोल्टने इटालीतील विसुवियस व इक्वेडोरमधील चिंबोराजी
ज्वालामुखीचा प्रत्यक्षपणे अभ्यास केला. त्याच्यामध्ये भूपृष्ठ जेथे कमकुवत असते तेथे ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. भू हालचाली व पर्वत निर्मितीचा ज्वालामुखी क्रियेशी संबंध असावा. काही खडक वितळलेल्या द्रवापासून तयार होतात. भूपृष्ठावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळत असले तरी त्यामध्ये एक प्रकारची सुसूत्रता आढळते असं हम्बोल्ट म्हणतो. शेवटी वनस्पतीशास्त्रामध्ये त्याने आपलं योगदान दिलं. दक्षिण अमेरिकेच्या प्रवासामध्ये जवळपास 6000 वनस्पतीचे नमुने त्यानं गोळा केलेले होते. पर्यावरण व वनस्पती यातील संबंध त्यानं स्पष्ट केला. वनस्पतीचे वितरण, हवामान, मृदा प्रदेशाची उंची, उतार इत्यादी घटकाशी कशा प्रकारे संबंधित आहे याचं वर्णन त्यानं केलेलं दिसून येते. वनस्पतीचं एकूण त्यानं 16 प्रकारामध्ये वर्गीकरण केल्याचं दिसून येते. त्यानंतर भूगर्भशास्त्रामध्ये त्यानं आपलं योगदान दिलं. प्रशियातील खाणींचा प्रशासक असताना हम्बोल्टनं इसवी सन 1793 मध्ये खडकाचे चुंबकीय विचलन या विषयावर एक लेख प्रकाशित केला. ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे चुंबकीय शक्ती कमी होते असे हम्बोल्टने म्हटलेले आहे. भूगर्भ रचना आणि खनिज साठ्यांचे अध्ययन त्यानं केलं. मध्य आशियातील हिऱ्याच्या खाणींचा शोध त्यानं लावला. उरल्स पर्वतीय क्षेत्रात सोने आणि प्लॅटिनम सापडेल अशी भविष्यवाणी त्यानं केली आणि उपयोजित भूगर्भशास्त्र या शाखेचा विकास हम्बोल्टनं केल्याचं दिसून येते. त्यानंतर त्यानं नकाशाशास्त्रामध्येही आपलं योगदान दिलं. जगाचा समताप नकाशा तयार केला. नकाशाशास्त्रात सांख्यिकीय पद्धतीचा वापर हम्बोल्टनं केला. भूरूपांचं छेद घेण्याचं तंत्र हम्बोल्टनं शोधल्याचं दिसून येते. शेवटी हम्बोल्टनं पर्जन्याचं वितरण, सागरी प्रवाहदर्शक, लोकसंख्या वितरण, खनिज संपत्ती वितरण दर्शक नकाशे तयार केले आणि नकाशाशास्त्रामध्ये आपलं योगदान दिल्याचं दिसून येते. तर अशा प्रकारे हम्बोल्टचं जे योगदान आहे ते भूगोलशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते.